आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांचं गाव मसाजोग या गावामध्ये पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या वहिनी म्हणजे संतोष देशमुख यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. सरपंच पदासाठी निवडणुकीच्या उमेदवार होत्या, परंतु त्यांच्या अपोजिट स्वरूपानंद देशमुख हे उभे होते आणि या पोटनिवडणुकीच्या निवडणुकीमध्ये गुलाल उधळला तो म्हणजे स्वरूपानंद देशमुख यांनी. आणि त्यानंतर धनंजय देशमुख यांच्या आईला भेटण्यासाठी स्वरूपानंद देशमुख सरपंच आता निवडून आलेले घरी गेले. त्यावेळेला सरपंच संतोष देशमुख यांच्या आई म्हणाल्या की कोणी असं गुलाल उधळतं का, तुझी ती बहीणच आहे ना. आणि त्यानंतर क्षमा मागितली आणि धनंजय देशमुख यांनी त्यांना शब्द दिला की तुम्हाला कुठेही अडचण येऊ आम्ही तुम्हाला साथ देऊ. दोघांचंही मिलन झालं. संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार देखील घातला. विजय झालेल्या स्वरूपानंद देशमुख यांनी ही संपूर्ण घडामोड मसाजोग गावामध्ये घडत गेली. निवडणूक पार पडली, विजय झाला. हार पराजित होतच असते, परंतु मोठ्या मनाने धनंजय देशमुख यांनी देखील ही हार आणि यावर बाईट दिली. पुढील कार्यास शुभेच्छा देखील दिल्या. गाव हे महाराष्ट्रामध्ये नाव चर्चेत राहिलंच पाहिजे, विकास झाला पाहिजे. संपूर्ण काही घडामोडी घडत गेल्या, परंतु या निवडणुकीवर या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आता बऱ्याचशा जणांनी तोंड काढायला सुरुवात केलेली आपण पाहतोय. यावरच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार मराठा बांधवांसाठी दिलेलं योगदान, आरक्षणासाठी केलेला उभा लढा हा संपूर्ण महाराष्ट्राने उभ्या डोळ्याने पाहिलेला आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये घेतलेला उठाव आणि आरोपींची महाराष्ट्राची केलेली दमछाक संपूर्ण उभ्या महाराष्ट्राने पाहिली. परंतु या निवडणुकीनंतर जो उलटा निकाल लागला, धनंजय देशमुख यांची बाजू पराभूत झाली आणि स्वरूपानंद देशमुख हे विजयी झाले. यानंतर मनोज जरांगे पाटील, बिंडोक डोक्याचा माणूस मनोज जरांगे पाटील आणि त्यांची संपूर्ण ही लिस्ट असणारी, त्यांची कार्यप्रणाली करणारी त्यांची मंडळी आज जातीवाद कुठेतरी संपुष्टात आणण्यासाठी मसाजोग गावाने दाखवून दिलेला आहे की जातीवाद हा जातीवादच असतो. मिळून जुळून काम केलं तरच हा सामाजिक कौल व्यवस्थित राहतो. मनोज जरांगे पाटील यांच्यावर भयानक अशी टीकास्त्र नवनाथ वाघमोरे यांनी केलेला आहे. तो व्हिडिओ अगोदर आपण पाहून घ्या. जातीवादी विचारसरणीच्या लोकांचा पराभव आहे. नक्कीच धनंजय देशमुखांचा स्वभाव आणि त्यांचा साडू तो दादा खिंडकर, गुंडगिरी आणि गुंडगिरी दादागिरीचाच प्रकार सुरू त्यांचा झालेला होता. धनंजय देशमुख सुद्धा कुठतरी राजकारणाचं त्याला एक स्वप्न आणि राजकारणाचे त्याला डोहाळे लागले होते. आणि खरं तर आता भाऊजाईला सरपंच केल्याच्या नंतर त्याला जिल्हा परिषद पदाचे डोहाळे लागले होते. परंतु त्या फक्त जातीवाद आणि जातीवादी लोकांच्या नादी लागल्यामुळं कुठल्याही हे सगळा पराभव झालाय. आणि कुठल्याही निवडणुका ह्या एका जातीवर होत नसतात हे त्या मसाजोगच्या लोकांनी दाखवून दिलंय. खरं तर धनंजय देशमुख आणि धनंजय देशमुखांच्या पॅनल मध्ये सगळे ते मराठा विचाराच्या जरांगीच्या बिंडोक जरांगी बिंडोक असणाऱ्या माणसाच्या पिलावळीची सगळी टीम होती. आणि ह्या जे दुसरा स्वरूपानंद देशमुख आहेत, खरं तर ते दोन्ही देशमुख आहेत, पण स्वरूपानंद देशमुखांसोबत गावगाड्यातील बहुजन समाज सोबत होता आणि त्याचा तो विजय झालाय. कारण की जातीवादाला थारा न देता लोकांनी कुठेतरी भावनिकतेच्या आडून राजकारण करणाऱ्याला बाजूला करून स्वरूपानंद देशमुख यांचा विजय केलाय. आणि कुठेतरी राजकारणाचे डोहाळे लागलेल्या आणि जिल्हा परिषदेचे डोहाळे लागलेल्या धनंजय देशमुखांचा हा मोठा पराभव म्हणावा लागेल, मनोज जरांगेचा पराभव म्हणावा लागेल. जातीवादी विचारसरणीच्या लोकांचा पराभव आहे. नक्कीच धनंजय देशमुखांचा स्वभाव आणि त्यांचा साडू तो दादा खिंडकर, गुंडगिरी आणि गुंडगिरी दादागिरीचाच प्रकार सुरू त्यांचा झालेला होता. धनंजय देशमुख सुद्धा कुठतरी राजकारणाचं त्याला एक स्वप्न आणि राजकारणाचे त्याला डोहाळे लागले होते. आणि खरं तर आता भाऊजाईला सरपंच केल्याच्या नंतर त्याला जिल्हा परिषद पदाचे डोहाळे लागले होते. परंतु त्या फक्त जातीवाद आणि जातीवादी लोकांच्या नादी लागल्यामुळं कुठल्याही हे सगळा पराभव झालाय. आणि कुठल्याही निवडणुका ह्या एका जातीवर होत नसतात हे त्या मसाजोगच्या लोकांनी दाखवून दिलंय. खरं तर धनंजय देशमुख आणि धनंजय देशमुखांच्या पॅनल मध्ये सगळे ते मराठा विचाराच्या जरांगीच्या बिंडोक जरांगी बिंडोक असणाऱ्या माणसाच्या पिलावळीची सगळी टीम होती. आणि ह्या जे दुसरा स्वरूपानंद देशमुख आहेत, खरं तर ते दोन्ही देशमुख आहेत, पण स्वरूपानंद देशमुखांसोबत गावगाड्यातील बहुजन समाज सोबत होता आणि त्याचा तो विजय झालाय. कारण की जातीवादाला थारा न देता लोकांनी कुठेतरी भावनिकतेच्या आडून राजकारण करणाऱ्याला बाजूला करून स्वरूपानंद देशमुख यांचा विजय केलाय. आणि कुठेतरी राजकारणाचे डोहाळे लागलेल्या आणि जिल्हा परिषदेचे डोहाळे लागलेल्या धनंजय देशमुखांचा हा मोठा पराभव म्हणावा लागेल, मनोज जरांगेचा पराभव म्हणावा लागेल. जातीवादी विचारसरणीच्या लोकांचा पराभव आहे.
नक्कीच धनंजय